21 वचन. बायबल काय सांगते पहा, या ठिकाणी एक श्रीमंत मनुष्य आणि एक दरिद्री लाजर आहे. श्रीमंत मनुष्य खाली कुशाली करायचा, थाटामाटाने जीवन जगायचं. या श्रीमंत माणसाच्या दरवाजाजवळ पुडाने भरलेला एक मनुष्य दरिद्री लाजर टाकण्यात आला होता, अशासाठी की श्रीमंत माणसाच्या मेजावरून जे पडते त्याच्यावर आपलं पोट भरावं अशी त्या दरिद्री लाजराची इच्छा असते. शिवाय कुत्रीही दरिद्री लाजरचे पोट चाटायचे. परंतु श्रीमंत माणसाला दरिद्री लाजरावर कधीच दया आली नाही. त्याने अन्नाचा एक घास सुद्धा दिला नाही. सतीशेवटी दोघेही मरण पावले. श्रीमंत मनुष्य खाली कुशाली करून, दरिद्री लाजार दुःख भोगून. दोघे मेल्यानंतर श्रीमंत माणसाची उतरक्रिया करण्यात आली. 4 माणसे त्याला खांद्यावर घेऊन गेले आणि त्याला पुरले. पण दरिद्री लाजर मेल्यावर देवदूताने त्याला अब्रामाच्या उराशी नेऊन ठेवलं. श्रीमंत मनुष्य नरकात, दरिद्री लाजर स्वर्गात. श्रीमंत मनुष्य नरकात वेदना भोगत होता, पीडा भोगत होता. तेव्हा त्याने आपली दृष्टी वर लावली. त्याने पाहिलं तरी काय, लाजर अब्रामाच्या उराशी, जो माझ्या दरवाजाजवळ पडलेला होता, ज्याचे पोट कुत्रे चाटत होते, तो तर अब्रामाच्या उराशी बसलेले. तेव्हा श्रीमंत मनुष्य अब्रामाला आवाज देते, अब्राम बापा, लाजरला या स्थली पाठव, कारण या स्थली मी यातना भोगते. त्याने पाण्याच्या बोटाचं टोक मात्र माझ्या जिभेला लावं, म्हणजे माझी जीभ थंड होईल. तेव्हा अब्राम म्हणतो, मुला, तू आपलं सुख भोगून पावला आणि लाजर आपलं दुःख भोगून पावला. आता तू तिथे पडलेले आणि लाजरला इकडे समाधान मिळते. तुमच्याकडून आमच्याकडे कोणी येऊ नये, आमच्याकडून तुमच्याकडे कोणी जाऊ नये म्हणून एक मोठा दरा स्थापिलेला आहे. तेव्हा श्रीमंत मनुष्य म्हणतो, त्याला माझ्या बापाच्या घरी पाठव. निदान माझे जे 5 भाऊ आहेत ते तरी या स्थली येणार नाही, वाचतील. तेव्हा अब्राम म्हणतो, त्यांच्याकडे मोशे आणि संदेष्ट आहेत, त्यांचे त्याने ऐकावे. तेव्हा मात्र श्रीमंत मनुष्य म्हणतो, असं नाही बापा, कोणी मेलेल्यातून उठून त्यांच्याकडे गेला तर ते विश्वास ठेवतील. तेव्हा अब्राम म्हणते, जर ते मोशेचे संदेष्टांचे ऐकत नसतील तर मेलेल्यातून उठून कोणी त्यांच्याकडे गेला तरी ते विश्वास ठेवणार नाही. हालेलुया, हालेलुया. पहा बायबल काय सांगते. या ठिकाणी बायबल शिकवते की आपल्या प्रत्येकाकडे मोशेचा ग्रंथ आणि संदेष्टी आहेत. बायबल सांगते की तुम्ही त्यांचे ऐकावे. कोणी मेलेल्यातून उठून जरी आपल्याला सांगायला आला तरी आपण विश्वास ठेवणार नाही जर आपण संदेष्टांचे ऐकत नसतील तर. संदेष्ट कोण आहे? देवाचा मनुष्य, देवाचा सेवक, ज्याला देव स्वतः निवडतो. परमेश्वराच्या योजनेने ज्याची निवड आणि घडण झालेली असते, त्याची निवड तरुण वयात किंवा जेव्हा तो परमेश्वराकडे येतो तेव्हा होतो असं नाही, तर त्याची निवड जेव्हा होते जेव्हा तो या जगात जन्म घेणार असतो तेव्हाच देव त्याची निवड करतो. आईच्या उदरात असताना, आईच्या उदरात पाठवण्या अगोदर देव त्याला संदेष्टा बनून पाठवतो. भले काही कालांतराने तो देवाचा सेवक किंवा देवाचा संदेष्टा बनतो, पण त्याची योजना या पृथ्वीत जन्म घेण्या अगोदरच तयार झालेली असते. देवाचा सेवक सामान्य नसून परमेश्वराचा मनुष्य असल्या कारणाने परमेश्वर त्याच्या बरोबर उपस्थित असतो आणि म्हणूनच परमेश्वर त्या व्यक्तीतून कार्य करतो आणि या संदेष्टाकडे येणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात परमेश्वर चमत्कार घडवतो. आता आपण बायबलद्वारे काही गोष्टी पाहणार की जे लोक संदेष्टाकडे आले त्यांच्या जीवनात चमत्कार कसे घडले गेले. का घडले? कारण संदेष्टा
मनुष्य आहे, संदेष्टाबरोबर देव आहे. पहिला आपण ह्या गोष्टी पाहू की का संदेष्टाकडे लोक आल्यानंतर त्यांच्या जीवनात चमत्कार घडत होते, असं कोणतं कारण होतं. तर बायबल सांगते उत्पत्ती या पुस्तकामध्ये 21 अध्याय 22 ते 24 वचनापर्यंत अभिमलेख मात्र अब्रामाकडे येऊन म्हणते, आम्हाला समजलेले, आम्हाला कळालेले की तुमच्या बरोबर देव आहे, म्हणून आम्ही तुमच्या बरोबर करार करत आहोत की मात्र तुम्ही शपथ घ्या, आमच्या बरोबर करार करा, आमच्या मुलाबाळांबरोबर, आमच्या लोकांबरोबर, की आमचं कोणाचंही काही वाईट होणार नाही. आम्हाला समजले की देव तुमच्या बरोबर आहे. अब्राम देवाचा निवडलेला मनुष्य असून, अब्राम देवाचा मित्र असून, अब्राम एक संदेष्ट होता. आणि अभिमलेख बघा, अब्राम मात्र मिस्र देशात होता. अब्राम एक उपरी होता आणि अभिमलेख मिस्र देशाचा राजा होता. गरारा प्रांताचा तो राजा होता. पण या राजाला संदेष्ट पुढे झुकावं लागलं. अब्राम उपरी होता, त्या देशातला रहिवासी पण होता उपरी, आणि अभिमलेख त्या देशाचा राजा होता. राजाला कळालं की हा देवाचा संदेश आहे आणि देव याच्या बरोबर आहे, याने काही बोललं, काही सांगितलं तर तसं होणार. म्हणून सरतेशेवटी या राजाला अब्रामापुढे झुकावं लागलं आणि तो म्हणू लागला, आम्हाला समजले देव तुमच्या बरोबर आहे, म्हणून आमच्याशी, आमच्या मुलाबाळांशी करार करा की आमचं काही वाईट होऊ नये म्हणून. बघा, देव ज्या व्यक्तीला निवडतो त्याच्याबरोबर देव पिता स्वतः उपस्थित असतो आणि तो मनुष्य जे बोलेल, जे करेल, जे सांगेल त्या प्रकारे घडेल, कारण देव आहे त्याच्या जोडीला. पुढे बायबल सांगते उत्पत्ती 26 अध्याय 26 ते 31, इसाहाकाकडे अभिमलेख आला. अब्रामानंतर देवाने इसाहाकाला आशीर्वादित केले. इसाक देवाचा निवडलेला मनुष्य होता, ज्याचा जन्म देवाच्या योजनेने झाला होता. जेव्हा देव पित्याने इसाकाला आशीर्वादित केले, तो संपन्न समृद्ध झाला. इसाकाच्या प्रत्येक व्यवसाय, प्रत्येक कामात इसाकाला यश मिळत होते. हे जेव्हा अभिमलेख राजाने पाहिलं, इसाक सुद्धा एक उपरीच होता, आणि मात्र तेव्हाही अभिमलेख इसाकाकडे येऊन म्हणते की मात्र मला तुमच्याशी करार करायचंय, कारण तुमच्या बरोबर परमेश्वर आहे आणि तुमच्यावर परमेश्वराचा आशीर्वाद आहे, म्हणून तुम्ही करार करा. आम्हाला स्पष्ट समजले की देव तुमच्या बरोबर आहे, म्हणून करार करा की तुम्ही आमच्या लोकांचं, आमच्या देशाचं काही वाईट करणार नाही, नुकसान करणार नाही, आणि मात्र तुमच्या आमच्यामध्ये शांती असणार. तेव्हा इसाकाने त्यांच्या बरोबर करार केला. राजाला इसाकापुढे झुकावं लागलं, कारण ज्याला देव निवडतो त्याच्या बरोबर देव असतो, देवाची उपस्थिती असते, आणि म्हणून अशा देवाच्या लोकांपुढे राजे सुद्धा नमत होते. हालेलुया, हालेलुया. ज्या माणसाला परमेश्वर पिता निवडतो त्याच्या पुढे तर बायबल सांगते सर्व नमले जातात, सर्व झुकतात, कारण ते परमेश्वरचे लोक आहेत. परमेश्वर मात्र त्यांना निवडतो. वचन काय सांगते पहा, नीतिसूत्रे 14:19 वचनात, दुर्जन सज्जनापुढे नमतात, दुष्ट लोक धार्मिकाच्या दारापुढे नमतात. अनेकांना सज्जन धार्मिकापुढे नमन वंदन करावं लागते. ते नमतात, कारण ज्याला देव निवडतो, ज्याला देव घडवतो, तो सामान्य मनुष्य मुलीच नसतो, त्याच्या जोडीला परमेश्वर असतो. बायबल सांगते. पुढे वचन काय सांगते पहा, यशा 65:8 वचनात, मी आपल्या सेवकास्तव करीन, मी अवघाचा नाश करणार नाही. मी माझ्या सेवकास्तव मात्र मी लोकांना बचावीन, लोकांना वाचवीन, मी सर्वांचा नाश करणार नाही. प्रभू आपल्या सेवकासाठी अनेकांचा बचाव करीन. सेवकास्तव, सेवका करता अनेकांना प्रभू बचावील, अनेकांना प्रभू वाचवील, त्यांचा नाश प्रभू करणार नाही. हालेलुया. ज्याला देव निवडतो तो सामान्य व्यक्ती नसतो. म्हणून बघा परमेश्वर पिता कसं कार्य करतो.
नाही, परंतु प्रभू येशू ही कृपा आपल्या सेवकांना मात्र देतो आणि त्यांच्यामधून अनेकांमध्ये कार्य करतो, अनेकांच्या जीवनात चमत्कार घडवतो, अनेकांचे आजार, रोग, पीडा दूर करीतो, बंधने तोडतो. जे देवाच्या माणसाकडे येतात, देवाच्या सेवकाकडे येतात, त्यांना प्रभू येशू अनुग्रह देतो. कसं ते आता आपण पाहू की प्रभू येशू त्यांच्या जीवनात कसं कार्य करतो. 2 राजे 4 अध्याय 1 ते 7. एक विधवा स्त्री अलीशा संदेष्टाकडे आली आणि म्हणत आहे, माझा नवरा आपला शिष्य होता पण तो आता मरून गेलेला आहे आणि त्याचा सावकार कर्जामुळे माझ्या दोन्ही मुलांना दास करून नेण्यासाठी आलेले आहे, मी काय करू. बघा, देवाच्या सेवकाकडे अलीशा संदेष्टाकडे एक विधवा स्त्री येते, एक गरीब स्त्री येते, जिची दोन्ही मुलं आता गुलाम बनणार होती. तिच्याकडे घरात खायला प्यायलाही काही नव्हतं, कर्ज वाढलेलं होतं. आता तिची मुलं गुलाम बनणार होती कर्जामुळे. तेव्हा अलीशा संदेष्टाने म्हटलं, तुझ्याकडे आता काय आहे. तेव्हा ती म्हणत आहे, 1 घडा तेलाखेरीज माझ्याकडे दुसरं काहीच मिळत नाही, फक्त थोडं तेल आहे. अलीशा संदेष्टाने म्हटलं, जा आपल्या घरी लोकांकडून, शेजाऱ्या बाजाऱ्यांकडून भांडी मागून आण, दरवाजे बंद कर, तुझ्याकडे जे थोडं तेल आहे ते तेल त्या सर्व भांड्यामध्ये ओतायला सुरुवात कर, जे भांड भरेल ते बाजूला कर. अशा प्रकारे अलीशा संदेष्टाचा शब्द मानून ती आपल्या घरी गेली. तिने ते तेल सर्व भांड्यामध्ये ओतायला सुरुवात केली. जे जे भांड भरी ते भांडे ती वेगळे करी. तिची मुलं तिला भांडी आणून देऊ लागली आणि तिने सर्व भांडी तेलाने भरली. 1 घडा तेलाने अनेक भांडी भरत आहे. चमत्कार. आता ती मुलाला म्हणते, आणखीन एखादं भांड आणून द्या. मुलं म्हणतात, आता एक पण राहिलं नाही, सर्व संपली भांडी. तेव्हा ती अलीशा संदेष्टाकडे येऊन म्हणते, असा चमत्कार झालेला आहे. अलीशा संदेष्टाने म्हटलं, जा हे तेल विक, त्या विकल्यानंतर जे पैसे येतील त्याच्यावर आपलं कर्ज फेड आणि पैसे शिल्लक राहतील, त्याच्यावर तू तुझ्या मुलांचं पोषण कर. बघा, तिचं कर्ज पण फेडलं आणि तिच्या मुलांची समस्या दूर झाली आणि देवाने त्यांचं पोषण केलं. कारण ते देवाच्या सेवकाकडे आले होते आणि देवाने त्यांच्या जीवनात चमत्कार केला. म्हणजे जी बाई गरीब होती, विधवा होती, मुलं पण दास बनणार होते, कर्ज होते, एका दिवसात कर्ज पण फेडले आणि गुलामीतून पण मुलं मुक्त झाली आणि पुढचं जीवन पण मात्र त्यांचं सुख समाधानाचं बनलं गेलं. ज्या मनुष्याबरोबर देव आहे त्या मनुष्याकडे जर कोणी येत आहे तर प्रभू येशू त्या लोकांच्या जीवनात चमत्कार करणार. प्रभू येशू त्यांना अनुग्रह देणार. प्रभू येशू त्यांना आशीर्वादित करणार. म्हणून जे लोक देवाच्या सेवकांकडे आले ते खाली हाताने गेले नाही. देवाने त्यांच्या जीवनात चमत्कार घडवला. 1 शमूएल 9 अध्यायामध्ये बायबल सांगते, शौलाच्या बापाची गाढवी हरवलेली होती. गाढवी हरवल्यानंतर ते अनेक ठिकाणी शोध करत होते. मात्र अनेक नगरापर्यंत त्याने आपल्या गाढवांची मात्र शोध केले, परंतु त्यांना ते सापडले नाही. तेव्हा शौल आता म्हणत आहे आपल्या चाकराला की आता आपण आपल्या बापाकडे परत जाऊ, कारण आपण एवढे दिवस झाले 3 दिवस झाले शोध करत आहोत पण आपली गाढवी आपल्याला सापडलेली नाही. तर आपण बापाकडे जाऊ, नाही तर बाप आपलाच ध्यास घ्यायचा. तेव्हा शौलाचा जो चाकर होता, गडी जो होता, त्याने म्हटलं, थांब, इकडे देवाचा मनुष्य राहतो शमूएल संदेष्टा, आपण त्याच्याकडे जाऊ, तो सांगेल आपली गाढवी कुठे हरवल्या ती आणि म्हणून आपण त्याच्याकडे जाऊ. अशा प्रकारे शमूएल संदेष्टाकडे शौल आणि त्याचा गडी आला. जेव्हा ते दोघे शमूएल संदेष्टाकडे आले तेव्हा देवाने शमूएल संदेष्टाला ही बातमी 1 दिवसा अगोदरच कळवली होती. शमूएल संदेष्टाकडे येतात शमूएल संदेष्टाने त्याला म्हटलं, 3 दिवसा अगोदर जी गाढवी तुमची हरवलेली आहे त्याची चिंता करू नका, तुमची गाढवी तुझ्या बापाला परत मिळालेली आहे. हालेलुया. ते देवाच्या सेवकाकडे आले आणि देवाचा सेवक म्हणत आहे, गाढवी सापडल्या जा.
आणि पुढे देवाच्या सेवकाने शमूएल संदेष्टाने शौलाला राज्यपदासाठी पण अभिषेक केला. बघा, जेव्हा ते देवाच्या सेवकाकडे आले, 3 दिवस शोधत होते, नाही सापडली गाढवी. आता शमूएल म्हणत आहे गाढवी सापडलेली आहे. जेव्हा ते देवाच्या सेवकाकडे आले, हरवली, 3 दिवसापासून हरवलेली गाढवी सापडली. म्हणजे देवाच्या माणसाकडे जेव्हा मनुष्य येतो तेव्हा परमेश्वर त्यांच्या जीवनात कार्य करीतो, कारण देवाच्या सेवकाबरोबर देव पिता, प्रभू येशू पिता स्वतः उपस्थित आहेत. आणि म्हणूनच प्रभू त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार घडवतो, त्यांच्या जीवनामध्ये प्रभू येशू कार्य मात्र घडवतो. आपला प्रभू येशू जिवंत परमेश्वर आहे, अद्भुत परमेश्वर पिता आहे. आपल्या जीवनात आपल्याला सर्व गोष्टी देणारा परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया. पुढे बायबल काय सांगते पहा, 1 शमूएल 22 अध्याय 1-2. दावीद, ज्याला देवाने निवडलेलं होतं, देवाने अभिषेक केला होता. दावीद फक्त इस्रायल यहुदी लोकांचा राजाच नव्हता, तर देवाचा संदेशकारी होता, देवाचा सेवक होता. या दावीदाकडे असे लोक आले, बायबल सांगते कर्जबाजारी, विपन्न, पैसा धंदा काही नसलेले, कर्जबाजारी, जीवाला त्रासलेले, कंटाळलेले, दुःखी लोक 400 पुरुष आले त्यांच्या परिवारासह. 400 पुरुष म्हणजे ते परिवारासह आले, मग त्यांच्या बायका, मुलं, बाळ सर्व काही. असे लोक दावीद संदेशाकडे आले जे कर्जबाजारी होते, विपन्न होते, जीवाला त्रासलेली होती, कंटाळलेली होती, जीवन नकोसं झालं होतं. पण जेव्हा ते दावीदाकडे आले, देवाच्या सेवकाकडे आले, तेव्हा देवाने त्यांना अनुग्रह दिला, तेव्हा परमेश्वराने त्यांना आशीर्वादित केले, तेव्हा परमेश्वराने त्यांच्या जीवनात चमत्कार मात्र घडवले. म्हणजे जेव्हा ते दावीदाकडे आले तेव्हा देवाने इतकं त्यांना आशीर्वादित केलं की पुढे ती सर्व लोक संपन्न आणि समृद्ध बनले. दावीदी संपन्न समृद्ध बनला, दावीदाचे लोक पण संपन्न समृद्ध पुढे बनले गेले. धन संपत्तीने, गुरे ढोरे, शेळी मेंढरे सर्वांनी संपन्न बनले, कोणी गरीब राहिला नाही. देवाने दावीदाची सैन्याची होती, सैनिक होते, मात्र देवाने देवाच्या सैन्यासारखं दावीदाची सैना बनवली. आणि देवाने दावीदाला भरपूर आशीर्वादित केलं, धन संपत्ती, मान सर्वांनी समृद्ध. दावीदाचे लोक एवढे धनवान बनले, दावीदाबरोबर असलेले पुरुष एवढे श्रीमंत झाले की जेव्हा देवाचं मंदिर बांधायचं होतं तेव्हा या लोकांनी सोने, रुपये, पैसा, मौल्यवान वस्तू, रत्ने हे सर्व पुष्कळ देवाला भेटी दिल्या. मग विचार करा, देवाने त्यांना केवढं दिलं होतं. जे कर्जबाजारी आले होते, विपन्न आले होते, जीवाला त्रासलेले लोक आले होते, देवाने त्यांना संपन्न समृद्ध केलं. का? कारण ते देवाच्या सेवकाकडे आले होते, ज्या सेवकाबरोबर देवाची उपस्थिती होती. म्हणजे जेव्हा आपण देवाच्या सेवकाकडे येतो, देवाच्या संदेशाकडे येतो, तेव्हा देव पिता, प्रभू येशू पिता आपल्या जीवनात कार्य करतो. कार्य तर करणारा येशूच आहे, मनुष्य नाही, येशू आहे. पण प्रभू येशू आपल्या सेवकांच्या जोडीला उपस्थित असतो आणि माणसाच्या जीवनामध्ये चमत्कार घडवतो, माणसाची बंधने तोडतो, त्याला अनुग्रह देतो, त्याला आशीर्वाद देतो. हालेलुया. पुढे बायबल काय सांगते पहा, 2 राजे 4 अध्याय 17-37 वचना. या सुनेम करणीला मुलगा झाला होता अलिशाने केलेल्या भविष्यवाणीप्रमाणे. आता सुनेम करणी जी होती तिला मुलगा झाला होता, तो मुलगा थोडा मोठा झाला, आपल्या बापाच्या जोडीला शेतात होता, तो ओरडू लागला, माझे डोके, माझे डोके. तेव्हा त्याच्या बापाने आपल्या दासाला म्हटलेला याच्या आईकडे न्या. त्या मुलाला त्याच्या आईकडे आणलं आणि तो त्याच्या आईच्या मांडीवर असताना मुलगा मरण पावला. जेव्हा तो मुलगा मरण पावला तेव्हा सुनेम करणीने या मुलाला जिथे अलिशा संदेशात थांबायचा त्या खोलीत नेऊन झोपवलं त्या खाटेवर आणि अलिशा संदेशाकडे गेली, त्याला भेटायला आणि म्हणू लागली की मात्र माझा मुलगा मरण पावलेले. अलिशा संदेशाने पहिला आपल्या चाकराला पहिलं पाठवलं, पण त्याच्याने काही झालं नाही. म्हणून अलिशा संदेश स्वतः आला आणि त्या मुलाला पंखर घातली, त्याने पात्र त्याच्यावर झोपला आणि इकडे तिकडे फिरू लागला. तेव्हा त्या दोनदा तसं केल्यानंतर तेव्हा त्या मुलाने डोळे उघडले आणि शिंकून 7 वेळा शिंकून डोळे उघडले आणि तो मुलगा जिवंत झाला. बघा, मुलगा मेला म्हणून ही आई अलिशा संदेशाकडे गेली की
गेली आणि मुलगा जिवंत झाला. म्हणजे देवाच्या सेवकाकडे गेली, मेलेला मुलगा जो होता तो पण जिवंत झाला. चमत्कार तिकडे घडला गेला. मेलेला मुलगा जिवंत झाला. जेव्हा ती देवाच्या सेवकाकडे गेली तेव्हा हालेलुया हालेलुया. पुढे बायबल काही सांगते पहा, 2 राजे 3 अध्याय 4 ते 25 वचना. जेव्हा मोआबाचा राजा मात्र या लोकांवर, अदोमाचा राजा, इस्रायलचा राजा आणि यहूदाचा राजा उठला. अशा वेळी मात्र तिन्ही राजे, अदोमाचा, इस्रायलचा आणि यहूदाचा, हे तिन्ही राजे मात्र या मोआबाच्या राजावर चढाई करून गेले. परंतु जेव्हा ते चढाई करण्यासाठी निघाले तेव्हा त्यांना कुठेच पाणी मिळालं नाही. पाण्याविना ती तहानल्यामुळे व्याकुळ झाले होते. त्यांची गुरढोरे जे काही त्यांच्या पाठाले म्हणजे घोडे गाढवे जी काही होती ती कुठे कोणालाच पाणी नव्हता. आता हे राजे म्हणत आहे की आपल्या सर्वांना मारण्यासाठी देवाने इथे आणलेले, कारण आता पाणी नसलं तर आपण पण मनुष्य पण मरतील आणि घोडे गाढवे जे आपली पाठाले जे ती सर्व मरून जातील. तेव्हा मात्र तिथे या इस्रायलच्या राजाला, यहूदाच्या राजाला आणि अदोमाच्या राजाला म्हणण्यात येते इकडे देवाचा सेवक आहे, अलिशा संदेष्टा राहतो, त्याच्याकडे आपण जाऊ, तो याच्यातून मार्ग काढेल. तेव्हा ते तिन्ही राजे अलिशा संदेष्टाकडे आले. तेव्हा अलिशा संदेष्टाकडे त्यांनी विनंती केली आणि तेव्हा अलिशा संदेष्टाने म्हटलं ठिकठिकाणी तुम्ही खड्डे खणा, ठिकठिकाणी खळगी खणा. तुम्ही देव म्हणतो, परमेश्वर म्हणतो, न प्रजनवृष्टी न होता, वादळ वारे न सुटता आपोआप खड्डे पाण्याने भरून जातील. आणि बायबल सांगते जेव्हा त्याने खळगी खणली, खड्डे खणले तेव्हा आपोआप खड्डे पाण्याने भरले गेले. आणि मग ही तिन्ही राजे, त्यांचे लोक, त्यांची पाठाळे सर्वांनी त्याच्यातून पाणी पेलं आणि त्यांचा जीव ताजा तवाना झाला. बघा ते सर्व तिकडे रस्त्यात मरणार होते, पण जेव्हा ते देवाच्या सेवकाकडे आले मार्ग मोकळे झाले, अडथळे दूर झाले, पिण्यासाठी पाणी होतं, पाऊस न पडता, प्रजनवृष्टी न होता, वादळ वारे न सुटा आपोआप खड्डे पाण्याने भरले. हालेलुया. तर अलिशा बरोबर कोण होता? परमेश्वर पिता. आणि तिकडे चमत्कार घडला गेला. जो देवाच्या सेवकाकडे येतो देव त्याला अनुग्रह देतो, देव त्याला आशीर्वादित करतो, देव त्याची बंधने तोडतो, देव त्याच्या समस्येतून त्याला मुक्त करीतो. कारण देवाच्या सेवकाबरोबर देवाची उपस्थिती आहे. प्रभू येशूची उपस्थिती आहे. सेवक कोण? जे खरोखर कार्य करतात, खऱ्या मनाने प्रभूची सेवा करतात, प्रभूसाठी झिजतात, दानधर्म करतात, गरिबांची चिंता वाहतात, खरोखर परमेश्वराची सेवा करणारे जे आहे तेच देवाचे सेवक आहेत. नाहीतर प्रभूच्या नावाने अनेक पास्टर, अनेक ब्रदर निघालेले आहेत, परंतु खऱ्या मनाने सेवा करणारे प्रभूचे सेवक फार कमी प्रमाणात. हालेलुया हालेलुया. पुढे बायबल सांगते 2 राजे 5 अध्याय 1 ते 19 वचनापर्यंत. नामान कोडी, ज्याला कोड फुटले होते त्याच्या अंगावर, तो कोडी होता नामान. भले तू मात्र तो ज्या राजाचा अधिकारी जो होता हा मात्र प्रतिष्ठित होता नामान, परंतु कोडी होता, कोड फुटले होते अंगावर. तेव्हा हा नामान कोडी जेव्हा त्याने इस्रायलात चढाई केली होती तेव्हा त्याने एक लहान मुलगी कैद्य करून आणली होती. त्या मुलीने मात्र म्हटलं की माझ्या धन्याची गाठ म्हणजे नामानाची गाठ देवाचा सेवक अलिशा संदेष्टा याच्याशी जर झाली तर याची कोड बरी होती. त्या लहान मुलीने सुवार्ता सांगितली. तेव्हा नामान अलिशा संदेष्टाकडे गेला. अलिशा संदेष्टाकडे गेल्यानंतर अलिशा संदेष्टाने आपल्या साखराला पाठवून म्हटलं की नामानाला सांग जा, यातने जाऊन 7 वेळा बुचक्या मार, म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होईल, तुझे कष्ट निघून जातील आणि तू बरा होईल. सुरुवातीला नामानाला गोष्ट करण्यासाठी कंटाळा आला, पण नंतर मात्र त्याच्या दासाने त्याला दबाव दिल्यामुळे नामानाने जाऊन याज्ञेमध्ये 7 वेळा बुचक्या मारल्या. ताबडतोब त्याचे कुष्ठ निघून गेले आणि तो शुद्ध आणि बरा झाला आणि परत अलिशा संदेष्टाला भेटायला आला. बघा, जो नामान कोडी होता, कुष्ठरोगाने भरलेला होता, कुठेही बरा झाला नव्हता, पण जेव्हा तो देवाच्या सेवकाकडे आला आणि देवाच्या सेवकाने त्याला एक उपाय दिला, जा यादे नदी 7 वेळा अंघोळ कर. त्याने 7 वेळा अंघोळ केली, कोड निघून गेले.
झाला. हालेलुया, हालेलुया. जेव्हा तो अनेकाकडे गेला तेव्हा बरा झाला नाही, पण देवाच्या सेवकाकडे आला तेव्हा देवाने त्याला बरं केलं. म्हणजे त्याला आरोग्य दिलं, त्याचे कुष्ठ काढून टाकले. कारण देव सेवकाबरोबर उपस्थित आहे. देव पिता आपल्या सेवकाचा शब्द पाळतो, शब्द मानतो, त्या शब्दाप्रमाणे घडून आणतो परमेश्वर पिता. पुढे बायबल सांगते हालेलुया, हालेलुया. 2 इतिहासमध्ये 34 अध्याय 8 ते 33 वचनापर्यंत योशिया राजा, जेव्हा योशिया राजाने मंदिर दुरुस्त करण्याची आज्ञा केली, त्या मंदिरामध्ये एक ग्रंथ सापडला. तो ग्रंथ हिल्किया याजकाने शाफना चिटणीस याच्याद्वारे योशिया राजाकडे पाठवला. शाफना चिटणीस याने मात्र तो ग्रंथ योशिया राजापुढे वाचला. त्या ग्रंथात अशी वचनं लिहिली होती की मी यरूशलेमचा नाश करीन, मी यहुदी लोकांचा नायनाट करीन, माझा अग्नी पेटलेला आहे, माझा क्रोध भडकलेला आहे, मी यांची गय करणार नाही, कारण मूर्तीपूजा करून मला चीड आणलेली आहे. ही वचनं ऐकल्याबरोबर योशिया राजाने आपली वस्त्र पाडली, त्याने रडून प्रार्थना केली आणि आपल्या लोकांना हुल्दा नावाच्या संदेष्टीकडे पाठवलं. जेव्हा योशिया राजाने आपल्या लोकांना हुल्दा नावाच्या संदेष्टीकडे पाठवलं तेव्हा देवाने हुल्दा नावाच्या संदेष्टीला मात्र पुढच्या गोष्टी कळवल्या. आणि हुल्दा नावाच्या संदेष्टीने योशिया राजाने पाठवलं, लोकांना म्हटलं जा योशियाला सांगा मी जो गजब या लोकांवर आणणार होतो, जे संकट मी आणणार होतो, त्या संकटाला मी पुढे लोटतो. योशिया राजा जिवंत असतेपर्यंत हे संकट मी आणणार नाही. तो दीन झाला, त्याने रडून माझ्याकडे प्रार्थना केली, म्हणून संकटाला मी पुढे लोटतो. हालेलुया. हुल्दा नावाच्या संदेष्टीने भविष्यवाणी केल्याबरोबर योशिया राजाला जी बातमी कळाली, ताबडतोब योशिया राजाने लोकांमध्ये सुधारणा घडवायला सुरुवात केली. लोक देवाकडे वळले. योशिया राजाने देवाबरोबर करार केला की आम्ही सर्व देवाचे नियम पाळू. त्याने अमंगल ज्या वस्तू होत्या सर्व टाकून दिल्या आणि परमेश्वरचे नियम सर्व पाळायला सुरुवात करू लागले. आणि त्यामुळे आलेले एवढं मोठं संकट जे यरूशलेमीस धुळीस मिळविणार होतं, ते संकट पुढे लोटलं गेलं. म्हणजे योशिया राजाच्या काळात आलंच नाही, त्याच्या पुत्रांच्या काळात आलं. हालेलुया, हालेलुया. एका संदेष्टीकडे योशिया राजाने आपल्या लोकांना पाठवलं, संदेष्टीला देवाने कळवलं आणि त्या संदेष्टीने मात्र या योशियाला बातमी कळवली. जर योशिया राजाने आपल्या लोकांना संदेष्टीकडे पाठवलं नसतं तर पुढे काय आहे योशिया राजाला समजलं नसतं आणि मग तो लोकांमध्ये सुधारणा घडू शकला नसता आणि मात्र संकट टळू शकलं नसतं. हालेलुया. म्हणून जेव्हा कोणी देवाच्या सेवकांकडे येत आहे तेव्हा त्यांचे मार्ग मोकळे होतात, अडथळे दूर होतात, परमेश्वर चमत्कार करतो. पुढे 2 इतिहासमध्ये 32 अध्याय, जेव्हा अशुराचा राजा सनहेरीब, जेव्हा अशुराच्या राजाने मात्र यरूशलेम तुडविण्याचा निर्णय घेतला. हा अशुराचा राजा एक शक्तिशाली राजा होता, ज्याने अनेक देशावर अनेक प्रांतात चढाई केली होती आणि ते हस्तगत केलं होतं. यरूशलेम हे छोटं नगर होतं, हे तो तत्काळ नष्ट करू शकत होता. आता तो यरूशलेमच्या दिशेने वळाला होता. ही बातमी हिजकिया राजा यहुदी लोकांना कळाली तेव्हा ते सर्व घाबरले, प्रार्थना करू लागले. तेव्हा हिजकिया राजाने येशया संदेष्टाकडे ही बातमी कळवली. तेव्हा देवपित्याने येशया संदेष्टाने गोष्टी कळवल्या. हिजकिया राजाने येशया संदेष्टाने दोघांनी प्रार्थना केली. तेव्हा देवपित्याने येशया संदेष्टाला म्हटले, हिजकियाला सांग की मात्र जो सनहेरीब अशुराचा राजा तुझ्या चाल करून आलेला आहे तो आपल्या देशी परत जाईल आणि आपल्या देशातच मरेल. तू चिंता करू नको, कारण प्रभू तुझ्या बरोबर आहे. आणि खरोखर देवाने असा चमत्कार घडवला, आपल्या दिव्य दूताला पाठवलं आणि देवदूताने एका रात्रीमध्ये सनहेरीब राजाची सेना 1,85,000 सैनिकांची कत्तल एका रात्रीत केली. लोक उठून पाहतात तरी काही प्रेते पडलेली आहेत. अशा प्रकारे यरूशलेमीचा विजय झाला. येशया संदेष्टाने केलेल्या प्रार्थनेने, हिजकिया राजाने केलेल्या प्रार्थनेच्या द्वारे देवाने यरूशलेम
वाचवली. बघा, जो आपण देवाच्या सेवकाला प्रार्थना करायला सांगतो किंवा देवाच्या सेवकाकडे आपल्या विनंत्या घेऊन येतो, तेव्हा प्रभू येशू आपल्या जीवनात कार्य करतो. तेव्हा प्रभू येशू आपली बंधने तोडतो, आपल्याला आरोग्य देतो, आपल्या जीवनात चमत्कार घडवतो. आपल्या जीवनाच्या समस्या त्या सर्व काही मात्र प्रभू येशू पिता दूर करीतो. देवाचा सेवक देवाचा आहे, देव त्याच्या जोडीला उपस्थित आहे, प्रभू येशू त्याच्या जोडीला उपस्थित आहे. आणि म्हणून बायबल सांगते की जो मनुष्य ज्या परिस्थितीत आहे देवाच्या सेवकाकडे येते, देवाचा सेवक त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करणार, त्याला आरोग्य मिळावं, त्याच्या जीवनातली बंधने तुटावी, त्याचे आजार बरे व्हावे, त्याचे रोग निघून जावे, त्याच्या समस्या दूर व्हाव्या, त्याला कर्जातून मुक्तता मिळावी, त्याचं जीवन सुख समाधानाचं बनावं, त्याचं जीवन शांतीचं बनावं. म्हणून देवाचा सेवक त्या लोकांसाठी प्रार्थना करतो आणि देव आपल्या सेवकाची प्रार्थना ऐकतो. बघा, अनेकांना काय वाटते की मग सर्व काही देणारा येशूच आहे ना, मग आम्हाला संदेशाची काय गरज? सर्व देणारा प्रभू येशूच आहे, प्रभूशिवाय कोणी चमत्कार करत नाही, हे सत्य आहे. परंतु ते प्रमाण पटवण्यासाठी देवाने आपल्या सेवकाला ठेवलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. सर्व घडून आणणारा परमेश्वरच आहे, पण या सर्व गोष्टी पटविण्यासाठी देव आपल्या सेवकाला ठेवतो आणि सेवकाच्या द्वारे कार्य करतो. सेवकाच्या द्वारे अनेक लोकांच्या जीवनात चमत्कार करतो. यशाया 44 अध्याय 26 वचनात, मी आपल्या सेवकाचा शब्द खरा करणारा, आपल्या दूताची संदेश वचने सिद्धीस नेणारा आहे. काय म्हणतो प्रभू? मी माझ्या सेवकाचा शब्द खरा करीन, त्याची वचने मी सिद्धीस नेईन. देव म्हणतो, मी माझ्या सेवकाचा शब्द खरा करीन. त्याने जर माझ्याकडे शब्द मागितला, त्याने माझ्याकडे विनवणी केली, तर मी करेन, मी त्याचं ऐकेन. म्हणजे देव पिता आपल्या सेवकाची विनंती ऐकून लोकांच्या जीवनात कार्य करतो, लोकांच्या जीवनात चमत्कार घडवतो. कार्य करणारा देवच आहे, पण तो आपल्या सेवकांच्या द्वारे लोकांना देतो. हालेलुया. जसं की बघा, एक स्त्री बाळाला जन्म देते ना, आपण सर्व आपल्या आईच्या द्वारे आलेले आहोत. मग तसंच तर देवाने एका मनुष्याच्या द्वारे दुसऱ्या मनुष्याला देव का पाठवतो? डायरेक्ट वरूनच पाठवले असते. जसं की देवाने आदामाला स्वतः बनवलं, आदामाची फसली काढून स्त्री बनवली, तसं दुसऱ्या पण माणसाला जगात बनवून पाठवलं असतं. केलं का? तर देव तसं करतो का? माणसाच्या द्वारे दुसरा मनुष्य जन्माला आणतो. तसंच देवाने मानवाला तयार करण्यासाठी, त्यांचे दुःख दूर करण्यासाठी देव एक मानवालाच निवडतो. देव एक मनुष्यालाच निवडते, एक बाप म्हणून, मंडळीचा एक वडील म्हणून, की त्याने मंडळी सांभाळावी आणि या मंडळीत जो कोणी येईल त्याला मार्गदर्शन करावं, त्याला सल्ला द्यावा आणि त्याची दुःख दूर व्हावी. आणि या सेवकाने देवाकडे विनंती करावी आणि या लोकांना परमेश्वराचा अनुग्रह प्राप्त व्हावा म्हणून. म्हणून देवाचा सेवक सामान्य नसून देवाच्या सेवकाबरोबर स्वतः प्रभू येशूची उपस्थिती असते. आणि मग हा सेवक देवाकडे प्रार्थना करतो, देव तत्काळ प्रार्थना ऐकतो आणि इतर लोकांना उत्तर देतो. कारण सर्व लोक येतात, सर्व पवित्र मिळत नाही, सर्वांमध्ये धार्मिकता पूर्ण मिळत नाही, त्यामुळे प्रार्थना ताबडतोब पोहोचत नाही. पण जेव्हा देवाचा सेवक प्रार्थना करतो, तत्काळ प्रार्थना पोहोचते आणि उत्तर मिळते. हालेलुया. कार्य करणारा प्रभूच आहे. भले तुमच्या जीवनात आजार आहे, दुःख आहे, संकट आहे, समस्या, तुम्ही अनेक समस्या घेऊन इथे आलेले आहेत, या प्रार्थनेमध्ये तुम्ही सहभागी झालेले आहेत, प्रभू सर्व बंधने तोडणार. पण यासाठी शिकवण देण्यासाठी, तुमच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी देवाने ब्रदरांना उभे केलेले आहेत. आणि जर हे वचन देवाच्या सेवकाच्या द्वारे तुम्ही ग्रहण करत आहात, तुम्ही अनुकरण करत आहात, तर परमेश्वर तुम्हाला अनुग्रह देणार, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करणार, तुमचा आजार विकार बरे करणार, तुमच्या सर्व समस्या प्रभू दूर करणार. मग कोणती बंधने घेऊन तुमच्या जीवनात असू दे, कोणती संकटे घेऊन तुमच्या जीवनात असू दे, किती मोठी संकटे, अशक्य गोष्टी असू दे, तरी शक्य होतील. आपला येशू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे, ज्याला काहीच अशक्य नाही, सर्व शक्य आहे. जो प्रभूच्या दाराशी आला, 1 अध्याय 32 ते 34, जे लोक प्रभूच्या दाराशी, संबंध शहर प्रभूच्या दाराशी लोटले, आजारी, लुले, लंगडे, बाळे, अनेक आजारी लोक प्रभू
येतो, जो प्रभूच्या मंदिरात येतो, जो प्रभूच्या सेवकाकडे येतो, प्रभू येशू त्याच्या जीवनात कार्य करतो. प्रभू येशू त्याच्या जीवनात चमत्कार घडवतो. प्रभू येशू त्याची बंधने तोडतो, त्याच्या अडथळे दूर करतो, त्याच्या समस्या दूर करतो. तो प्रभू येशू तुमच्याही जीवनात कार्य करणार. विश्वासाने प्रभूचा धावा करा, मनापासून प्रभूची प्रार्थना करा. तुम्हा प्रत्येकाला अनुग्रह देणारा, चमत्कार घडवणारा, बंधने तोडणारा प्रभू येशूच आहे आणि तोच कार्य करणार. प्रभूला आपला उद्धार करता तारणारा म्हणून स्वीकारा, त्याला आपला प्रभू म्हणून ग्रहण करा. प्रभू येशू तुमच्या जीवनात कार्य करणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया.